नमस्कार सर्वांना, वृषाली किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं मनापूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत ड्रमस्टिकचं सूप, म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत. आता त्याच्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. आता त्या शेवग्याच्या शेंगा आपण एका कुकरमध्ये ठेवूयात. आता त्यामध्ये लागणार आहे कांदा, एक छोटा कांदा आपण चिरून त्यात टाकला आहे, एक हिरवी मिरची आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोड्याशा लसणाच्या पाकळ्या. हे त्यामध्ये आपण ॲड केलं. आता त्यामध्ये थोडासा आपण कढीपत्ता ॲड करू. बघू शकता सर्व ॲड केलं आपण. आता त्यामध्ये थोडं पाणी टाकू शिजण्यापुरता आणि कुकरचं झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत. आता कुकर गार झाल्यानंतर आपण तो ओपन करूयात. आता बघू शकता तुम्ही शेंगा आणि ते सर्व छान शिजले आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शिजवलेलं सर्व आहे ते आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात. खूप पौष्टिक असं आपलं सूप बनवून तयार होतं आणि ते आपल्याला भरपूर असं कॅल्शियमचं स्रोत आहेत ड्रमस्टिक. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे सूप नक्की बनवा, आपल्या मुलांना नक्की खाऊ घाला. आता आपण ते एका चाळणीमध्ये घेऊन ते गाळून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ते आपण मिक्सरमध्ये जे फिरवलेलं आहे ते सर्व अशा प्रकारे चाळणीने गाळून घ्यायचं आहे. त्याच्यातनं असा वरती जे निघतं ते आपण बाहेर काढून टाकायचं आणि अशा प्रकारे बघा दाटसर आपलं छान सूपसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे. आता एक कढई घ्यायची. त्या कढईमध्ये आपण तूप टाकणार आहोत. तर आपण तूप टाकणार आहोत. त्यामध्ये 2 चमचे आपण तूप ॲड केलं. आता त्यामध्ये आपण जिरे ॲड करणार आहोत की त्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो. 1 चमचा आपण त्यामध्ये जिरे ॲड केलं. तर जिरे छान तुपामध्ये भाजले गेले की त्यामध्ये आपण तयार केलेले जे मिश्रण आहे ते मिश्रण त्यामध्ये आपण ॲड करायचं आहे. होऊ शकता आपण त्यामध्ये ते मिश्रण ॲड केलं. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला घट्ट जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंफार त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात. तर मला तर बरोबर वाटतं आहे त्यामुळे मी काही त्यामध्ये पाणी ॲड केलं नाही. त्यामुळे थोडं चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत. बघू शकता तुम्ही किती छान असं आपलं सूप बनवून तयार झालं आहे. आता त्याला छान एक उकळी येऊ द्यायची आणि गरमागरम सूप आपण सर्व करायचं. बघू शकता किती छान तयार झालं आहे. थँक्यू.